मित्र गेले थोडे सगळे बाईकनी. आम्ही शेवटला राहिले कॅमेरा काढायचा नादात. रस्ता सुद्धा एकदम छोटूच आहे बघा, झाडं किती जवळ आहेत बघा मित्रांनो. 12 वाजलेत रात्रीचे. 12:07. पांढरा समुद्र म्हणजे माहितीये का, माणसाचं धावं वगैरे कार्य वगैरे करतात ना, दशक्रिया वगैरे. हा ब्लॉग आहे ना, हळूहळू हळूहळू चालते. हा हंटिंगचा ब्लॉग होणार. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आता निघालो आहे रत्नागिरीला, ज्या कामासाठी मी आता गावी आलो होतो. खरं तर आता निघालेलं आहे आणि आता गाडीत पेट्रोल वगैरे सगळं भरून झालेलं आहे. आणि आता मी शॉर्टकट घेणार आहे संगमेश्वरवरून. मेन हायवेवरून जाणार नाही, कारण निवळीच्या पुढे आणि हातकांब्यात रस्ता खराब आहे. तो मी अवॉइड करणार आहे. मी आतून जाणार आहे संगमेश्वर आतुर्डे वगैरे काय मार्ग आतुर्डेच ना ऐकून. तुम्हाला दाखवतो मी कुठून जाणार आहे त्या आतमध्ये गेल्यावर. आणि तो रस्ताही चांगलाच आहे. आम्ही लास्ट टाईम जे गणपतीपुळ्याला वगैरे आलो होतो ब्लॉग बघितला असेल, त्या मार्गे येताना आलो होतो. सो त्याच रूटनी जाणार आहे. आणि आज दिवसभर काय काय करणार ते पुढे जाऊन कळेलच, कारण पूर्ण अनप्लॅन्ड आहे. मला सुद्धा माहीत नाही मी दिवसभर काय करणार आहे, कारण आपलं मेन काम आहे तर रात्री आहे जे ब्लॉग शूट करायचं आहे. तर बघूया आता दिवस कसं जातो ते तर तुम्हाला कळेल. आता वाजले जवळपास 9:30 वाजून गेले, 9:35 झाले. थांबलो होतो, लेट निघालो कारण थंडी आहे आणि स्वेटर आणलं नाही बघा. फक्त थोडं जॅकेट पण नाही म्हणता येणार, थोडंसं स्वेट टाईप आहे, जास्त पण जाड नाही. त्यामुळे फुलं आरामात निघाल. जरा थंडी कमी झाल्यावर जरा कमी होऊन निघतो. सो त्यामुळेच मी लेट निघालो. A few moments later. तर मी आलेलो आहे त्याच मार्गावर जिथे मी बोललो होतो मी शॉर्टकटने जाणार आहे. तो हा आहे गणपतीपुळे ढिंगणी. या मार्गे जाते. इकडे आहे चिपळूण मुंबई, आणि ह्या साईडला जातो संगमेश्वर गोवा. हा ब्रिज आहे तो संगमेश्वरच्या आधीचा. तो तिथनंच आपला त्या ब्रिज क्रॉस करायच्या आधीच आपल्याला इथनं खाली जायचं आहे. सो आता इथे काम चालू आहे आणि हा आय थिंक शास्त्री पूलच आहे. याला शास्त्री पूल वगैरे नाव बोलतात असं काहीतरी आहे. आणि इकडे आत गेलं की कसबा, म्हणजेच जे संभाजी महाराजांना पकडलं होतं तिथून तोच हा ब्रिज आहे. इथनं सरळ गेलं, इथनं पुढे लेफ्ट गेलं की डायरेक्ट तिथेच जातो हा रोड. तर आता आपण जायचं आहे ह्या मार्गे आतमध्ये. गणपतीमुळे 25 किलोमीटर दाखवते आणि रत्नागिरी इथून आता मी जवळपास 30 किलोमीटर असेल, 50 किलोमीटर असेल रत्नागिरीसुद्धा आता जवळपास. आणि आता मला शूट करायला बघा मी एकटाच आहे आणि DSLR मी हातात पकडू नाही शकत अशा रस्त्यावर. चला मग आता जाऊन पुढे जाऊन भेटतो. A few hours later. मी रत्नागिरी पोचलो आहे निहारच्या घरी. हे आहे निहारचं घर, नवीन घर आहे. जुनं घर इथे बाजूलाच आहे. हे बघा तुम्हाला आधी दाखवतो जुनं घर त्याचं बाजूला. इथे नवीन घराचं गेट, पाळणा वगैरे ठेवला आहे. इथे आहे निहारची सध्याची रूम, जिथून आता तो राहतो वगैरे. इथून लाईव्ह स्ट्रीम वगैरे करतो, समोरच आहे. तो निहार गेला आहे चपात्या आणायला. त्यांनी घरी चिकन बनवलं आहे स्वतःनी. बघू आता जगलो वाचलो तर भेटू. म्हणजे हा व्लॉग अपलोड झाला तर म्हणजे मी जगलो समजायचं. आता आम्ही जाणार आहोत संध्याकाळी भाटिये बीच वगैरे करणार आहोत. संध्याकाळी लवकरच बाहेर पडू, कारण आम्हाला सनसेट वगैरे पण बघायला मिळेल, तुम्हालाही बघायला मिळेल. त्यानंतर मग ज्या कामासाठी आलो आहे ते तुम्हाला थंबनेलवरून कळायलाच असेल. बायोल्युमिनेसेन्स जे आजकाल कोकणात दिसतं आहे असं ऐकलं होतं, आणि रत्नागिरीत दिसतं आहे खास करून. सो मी बोलो ही संधी सोडायची नाही, मला बघायचं आहे. एक बकेट लिस्ट माझी पण आहे की हे मला बघायचं आहे. सो आपल्या कोकणात एवढी संधी आली आहे तर का नाही. तर मी आलो गावी त्यासाठीच. आणि आता ते स्वप्न पूर्ण होईल की नाही ते माहिती नाही. आज रात्री कळेल. आज रात्री जर नाही दिसलं तर मग उद्याचा दिवस एक स्टे करायला लागणार मला रात्री, आणि मी परवा सकाळी निघीन. आणि आज आणि उद्या पण नाही भेटलं तर निघून जायचं. आता बघूया नशिबात काय असेल ते असेल. आता हा आला की आम्ही जेवण घेतो, जरा रेस्ट करतो, त्यानंतर मग निघतो. संध्याकाळी सनसेट वगैरे बघायला मिळाला नीट प्रॉपर, ॲटलिस्ट एवढं तरी ते बघून घेऊ. नंतर मग थांबायचंच आहे बीचवर जोपर्यंत ते दिसत नाही.
आणि 2-3 बीच तरी आम्हाला फिरायला लागणार आहेत. एक गणेशगुळे वगैरे आहे आणि अजून एक कुठलं तरी आहे. आणि त्यानंतर तिथे नाही दिसलं तर मग आरेवारे साईडला पुन्हा जावं लागेल त्या साईडला. तर बघूया कुठल्या साईडला. एक पावस साईडला पण दिसते भाटी बीच आणि इकडे गणपतीपुळे साईडला पण दिसते असं ऐकून आहे. तर आता बाईकवरून आलं कचरा गेला आहे आलेला आहे नियर. आता निहार शेट आलेले आहेत. राहू ना आपण जगू ना जेवलं तर. केलंय चांगलं. तुझे मित्र किती येणार आहेत आता बोललास? 3-4 तरी येणार. 3-4 जण आहेत ग्रुप आज जायला. 2 गाड्या आहेत. कुठल्या? म्हणजे 2 व्हीलर. म्हणजे गाड्या बोलत म्हणून 2 गाड्या एवढी माणसं कुठली आली? रात्री हातडू बाहेर काहीतरी चायनीज वगैरे काय बोलतो. मग आज स्ट्रीम वगैरे करणार काय दुपारी काय असं की असं झोपायचं नुसतं आराम करूया? आधी जेवूया मग झोप आली तर. आता जेवण घेतो. आता आणलं नाही तिने रोटी म्हणजे चपाती आणलं नाही बाहेर जाऊन. चिकन बनवलं दाखवतो तुम्हाला बघूया. हो भाई ये तो शुरू होते खत्म हो गया यार. सुकं चिकन चिकन आहे आणि प्लस राईस काय जिरा राईस. आई शपथ कधी शिकलास? मग काय भाई कुछ ज्यादा नहीं हो गया. चला आम्ही घेतो जेवून. भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे. त्याची स्कूटी घेतला नाही त्यांनी. सध्या मी मागे बसलो म्हणून त्याची स्कूटी घेतली. त्याला गेअरवाली येत नाही. बीच फिरायला जातोय आता. सनसेट बघू तिथे जाऊन आणि त्यानंतर मग रात्री मेन काम आपलं आम्ही इथे उतरतो. तर आता आम्ही निघालो भाटे बीचवर. तिथे जाऊन एक आहे म्हणजे टेबल पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे तिथे जाणार आहे. तर भाटे बीच तिथून दिसतो खाली असं बोलतो. सो आता तिथे जातो आणि याचे मित्र सुद्धा आहेत 2-3. आता बघूया 2-3 आहेत की 4-5 आहेत ते आता कळेल पुढे जाऊन. सो आता इथनं आम्ही तरी दोघंच निघालोय. मागे सन दिसतोय उलटा या साईडला आल्यावर. हां आता परफेक्ट आहे. आणि मग संध्याकाळी रिटर्न येऊ जेवू डिनर वगैरे करू इथे पुन्हा रत्नागिरीत. कारण तिथे खाली तसे हॉटेल्स नाही आहेत. पुन्हा एकदा रात्री जाऊ. आता अंदाज लावलाय की रात्री लेटच दिसत आहेत शक्यतो त्या लाटा. त्यामुळे संध्याकाळीच येऊ. मला ब्लॉग करायचा होता मागे बसून म्हणून मी त्याला ऍक्टिवा काढ बोललो. आपले फॅन्स लोक आहेत तिकडे. खास गाडी मागे घेतलं नाही त्यांनी हाय करायसाठी. मला याच्यासाठी जरा झोल करायचं आहे. असं हातात घेऊन बोलावं लागतंय कारण एकदम जवळ ठेवला ना मग आवाज येत नाही. असा खरखरतो किंवा असा जास्तच येतो लाऊड. सो मला डिस्टन्स अगदी कळत नाही कसं ठेवू. इथे ठेवलं ना असं आहे बघा त्याचं खालीवर होणार नाही. आता बाईकवर तर कुठे पडेल तर कळणार पण नाही. सो आता तर धरलेला बरा. ती भरपूर आहेत त्या पेट्रोलला. आणि निहारचं घर इथेच आहे जवळच आहे इकडे आतमध्ये त्या साईडला. सो एकदम इथलं सुधारलंय. काही वर्षापूर्वी आलो होतो. भरपूर वर्ष झाली ॲक्च्युली. काही वर्षापूर्वी पण नाही भरपूर वर्ष झाली इथे येऊन. आणि आता खूप काही सुधारलंय इथे. रत्नागिरी खूप सुधारते मित्रांनो. पेट्रोल भरून झालेलं आहे. निहारने गाडी पुन्हा एकदा भारतीय केलेली आहे आणि आता चाललेलं आहे. ते मित्र भेटणार कुठे आहेत तसे पुढे कुठे? ओके मित्रांनो भेटतो तुम्हाला पुढे. आता इथे जरा ट्रॅफिक जाम जास्त दिसतंय आणि आम्हाला सनसेट काढायचं त्यामुळे लवकर जायचं आहे. आपला एक फ्रेंड भेटलेला आहे याचा. बाकीचे पुढे गेलेत 3 ते 4 जण आहेत. पुन्हा गँग बँग घेऊन चाललोय आम्ही तिथे. हे कुठला बीच बोलला? वांगणी बीचवर चाललोय. भाटिये नाही. साले अर्धे प्लॅन बनवताना असे फिसकटतात बघा. आई ग सनसेट झाला की काय? नाही अजून बघा. हा कुठला ब्रिज? भाटे ब्रिज. हे बघा मित्रांनो हळू चालू जरा हळू चालू. ते कसं हलणार नाही. एक तर मोशनच्या याच्यावर पण लोक शिव्या घालतात आजकाल. ते बघा मस्त ना. हे नाही पुढे सूर्य समझ रहे हो. नाही आपली कमेंट मध्ये पब्लिक खूप आहे ना तशी. मग बोललो सांगितलेलं बरं तिथं काय मस्त असे बोलायचे. दादा पण आहे आणि नानू पण आहे. सौरभ पेरचे आहे. हा आला भाटिये बीच. इथे लगेच जवळ 5 मिनिटावरच आहे. भाटिये बीच क्रॉस केलेला आहे. मी वरती आलोय. ह्या बाईंनी जरा एकदम फुल स्पीड मध्ये स्लो चालवली त्यामुळे मला शूट करायला भेटलं नाही. कॅमेरा आत ठेवायचा वाटला मला. एवढा स्लो चालव होता. बघून ठेवायचा चेहरा. खूप स्लो चालवतो. पोलीस लोक कोण असतील त्याला खास करून बघा आणि याच्या गाडीवरचं लक्षच ठेवा.
आता वांगणी बीचवर चाललो. इकडे जायचं काय? बोलत पण नाही. इकडे जायचं इकडे जायचं आईला माझं लक्षात गाडी आईला मी कोणाशी बोलतोय मित्रांनो? काय लक्ष नक्की गाडीच बघा अजून काय वाटणार इंटरेस्ट पण नाही कोणा म्हणजे बघा मित्रांनो. इंटरेस्ट नाही, वेगळं नशीब. बाजूला राहतो जरा लांब. आता बाकीचे मित्र येत आहेत. मित्राचे मित्र आलेत. ह्याचे पण मित्र नाहीत, ते मित्राचे मित्र आहेत. आणि ह्याचे मित्र एक खेडवरून येतोय, एक अजून दुसरीकडून तर येतोय. काय नाव ते? ओमकार. आईला ओमकार कॉमनच आहे वाटतं सगळीकडे नाव. रस्ता दाखवतो कसा आहे तो. बघा रस्ता एन्जॉय करा. रोडच तसा आहे. बोलू नका मला चक्कर येते वगैरे वगैरे. त्याची पालखीची नकरी करायची नाही ते. बघून घ्या काय ते बघायचे ते. बघा सनसेट होते पुढे. हा मला आपल्याला 5 स्लो चालवायला लागेल ना. स्लो आम्हाला जरा स्लो चालवायला लागेल गाडी सनसेट बघायला जायच्या आधी. सो भेटतो डायरेक्ट आता बीचच्या जवळ आले. ठीक आहे. असा पण रस्ता खराब आहे त्यामुळे असा हलतंय पण. इथनं एक रोड जातो, इथनं एक रोड जातो. आम्ही इथनं खाली चाललोय. बघा रस्ते एकदम स्मूथ आहेत त्यामुळे असं हलतंय. समजून घ्या. आज रात्री थोडं दिसलं ना आजच्या आज तर उद्याच मी कल्टी. उद्याच मी चिपळूणला कल्टी. माझं झालं. नाही तर आपला एक स्टे वाढेल उद्यासाठी जहाज नाही दिसलं तर. सो बघूया. याच बीचवर खरं यायचंय. वांगणी बीच आणि गणपती नाही गणेश गुळे म्हणून एक आहे तिथे दिसतं. आणि अरे वारे ह्या साईडला पण दिसतं. भाटिया बीचला पण दिसतं असं बोलतात. तिचे मित्रच बोलले. सो बघूया आता कुठलं काय दिसेल माहित नाही पण दिसून दे एवढंच. आणि ती जरा चांगली गोष्ट बघण्यासाठी हा म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण होईल ना. एक काहीतरी पूर्ण झालं बघायचं जे फक्त बाहेरच्या देशातच दिसतं ते आपल्याला इंडियात इथले इथे दिसले आपल्या गावातच. बघा बघा मित्रांनो बघा एक नंबर. आणि रस्ता पण एक नंबर 3rd क्लास. खाली जायचा. चला मी भेटतो आता डायरेक्ट खाली गेल्यावरच. कारण उगाच ब्लॉग मला मोठा नाही करायचा. सो इथेच हे करतो. पहिला कुत्रा होता मला वाटलं कोण बसला आहे. पहिला बिबट्या वाचलं की काय असं शांतपणे. चला मग भेटतो डायरेक्ट पुढे बीचवर. आलेलो आम्ही बीचच्या जवळ. रस्ते असेच आहेत आवड ऑफ रोड. की कोणाचे मित्र वेगळ्यांचे वेगळे मित्र आहेत. हो 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 बीच बघा शांत. व्हाईट सँड. माझी बाईक इकडे पण लागले. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी. बघू शकता आता एकदम काळोखात चाललोय. आता हे मित्र गेले थोडे सगळे बाईकनी. आम्ही शेवटला राहिलोय कॅमेरा काढायचा नाद. रस्ता सुद्धा एकदम छोटूच आहे बघा. झाडं किती जवळ आहेत बघा. आणि हा पण बेवड्यासारखा चालवतोय इकडे तिकडे. रस्ताच बघा एवढूच आहे. आम्ही आता पुन्हा घरी जाऊ जेवू वगैरे आणि मग नंतर पुन्हा येऊ. 2-3 बीच फिरायला लागतील आम्हाला रात्री. बघूया. तर मित्रांनो आता मगाशी आम्ही आलो तो घरी जरा रेस्ट वगैरे केली 2 तास घरात. आणि आता हा गेम खेळत होता इथे निहार. अजूनही जरा टाईमपास करतोय. आता चाललोय जेवायला. 9:30 पावणे तास झालेत जवळपास. आणि बाहेर जातोय हॉटेलमध्ये जेवायला. आणि जेवून मग डायरेक्ट जाणार आहे बीचवर तिथेच. सो तयारी करतोय इथे बघा. कॅमेरा वगैरे सगळं घेऊन ठेवलं आहे. आणि मंकी कॅपसुद्धा घेऊन ठेवली आहे कारण बाहेर थंडी आहे. आणि मी स्वेटर वगैरे आणलं नाही. हाफ टी शर्टवरच आहे. सो जेवून झालं की मग डायरेक्ट
निघू बीचवर आणि तिथे तुम्हाला ज्या कामासाठी मी हा व्लॉग बनवतो आहे ते काम करूया. बाय चान्स दिसला पाहिजे. बघूया आता 2-3 फिरू आम्ही स्पॉट्स 2-3 बीच. हां म्हणजे 2-3 बीचवर बघू कुठे भेटेल ते नशिबात असेल तर बघूया आज. नाहीतर मग मला एक दिवस स्टे करायला लागणार आहे इथे आणि उद्याची एक रात्र पुन्हा फिरायला लागेल. बघूया कसं काय होतं आहे. फिंगर क्रॉस. आम्ही आलो आहे भाटी बीचला. रात्रीचे 12 वाजलेत ना जवळपास. आणि इथे येण्याचं रिझन जे तुम्हाला सांगितलं आहे, आपण बाहेर मिनिट्स बघायला आलो पण भाटी बीचवर काहीच दिसत नाही म्हणून पूर्ण येऊन बसलो आहे. त्याच्या मित्राची वाट बघतोय ओमकारची, जो मगाशी तुम्हाला दिसला होता त्याचीच वाट बघतोय पुन्हा एकदा. ठरलं होतं की भाटी बीचला आधी आम्ही जाऊन बघतो, दिसलं असेल तर तुम्हाला बोलवतो, पण इथे तर नाही. आता पुढे जायचं आहे. आता गणेश गुळे ना, गणेश गुळे आणि मगाशी गेलो होतो त्याच बीचवर पुन्हा एकदा जायचं आहे. वाईनगणी. तिथे जायचं म्हणजे थंडीने फाटणार आहे. थंडीने फाटणार नाही. थोडं रस्ताचा विचार कर. रस्ता तर डेंजरच आहे रस्ता तिथला. डेंजर म्हणजे बाप रे बाप. रान आणि मध्ये गाडी, एकच गाडी जाऊ शकते. आणि जर वाघ आला ना, जय राम. असं काय बोलू नको. माझ्या मनात तर वाघाचं काहीच नव्हतं. हा बघा रात्रीचा वाटे बीच असं दिसतो. तिकडे खाली समुद्रात बोटी उभ्या आहेत. इकडे पोलिसांची गाडी आहे. आता राऊंडअप वगैरे बघा आता चालले. राऊंडअपसाठी आली होती. आणि इकडे आहे समोर या साईडला लाईट हाऊस. आपला काय रे, मांडवी बीच इकडे दिसतोय. आणि इथे लाईट हाऊस आहे आपला, तो बघा. लाट्यांचं काय दिसत नाही प्रभाव. येताना जर लग बाय चान्स दिसलं परत भाटी याला थोड्या वेळाने, 1-1.5 तासाने किंवा 2 तासांनी, जे काय असेल तिथे जायचं माहीत नाही मला तर बघूया. तर येऊ इथे परत. नाहीतर मग आजची रात्र गेली समजायची वेस्ट. उद्याची रात्र. मग उद्या एक चान्स घेऊन बघीन मी. नाहीच झालं तर सॉरी मित्रांनो, मी प्रयत्न केले असे समजा. आणि त्यासाठी एक लाईक बनता आहे. आतापर्यंत बघितलं तर एवढी एफर्ट्स घेतोय. रात्रीचे 12 वाजले, 2 तर वाजणार आहेत आम्हाला घरी यायला पुन्हा, 2-2.5. बघूया आता कसं काय होतं. तुझा पण पहिलाच अनुभव आहे ना एवढा राहिला इथे राहून पण. अरे ना, एकदा आलो होतो आणि 4 व्हीलर घेऊन आलो होतो. म्हणजे मी नव्हतो, बाकी भरपूर जण होते. 4 व्हीलर आलो आणि पुढे आणली होती. आणि रात्रीचा वेळ आणि गाडीचा टायर पूर्ण रुतरा होता त्याच्यात वाळूत. हे कांड तुम्ही पण केलं गाडी आणून. यांच्यासारखे लोक असं. परवा इनोवाचा व्हिडिओ बघितला ना, हे असे लोकच असतात. टाइमपास यार, टाइमपास. बघा ना काहीतरी कमेंट मध्ये घाला ना, कमेंट्स मध्ये प्रसाद द्या ना मित्रांनो अशा मुलांना. चला आता जास्त व्हिडिओ लांबवत नाही, तर आम्ही बोलण्यातच भरपूर वेळ वाढवते. बघूया आता पुढे ओमकार आल्यावर जाऊ, कारण जरा सोबतीला पण कोणतरी पाहिजे ना, नाही तर आमची दोघांची फाटायची. त्याच्याच गाडीला लाईट चांगला आहे. हा त्याच्या गाडीला लाईट पण आहे तसा. तर जंगलात घुसताना जरा लाईट पाहिजे की नाही त्यालाच हातमध्ये. पुढे ठेवून आम्ही मागे टाकलो. तो एकटाच येतोय हा, तो एकटा येतो. सीन तोच आहे. तो एकटा त्याच्या गावात. ठीक आहे तो बघूया आता. दुसरा मित्र आहे, तो रात्री तो तर 1 वाजता येणार. तो खेड खेळला होता. तो आता सावर्ड्यात होता. तो आता 1 वाजता येईल बोललाय, पण वाटत नाही आता तो. आपण जाऊ तोपर्यंत. आता ओंकार वगैरे यांना कॉल झालाय. त्याच्या मित्राचा स्वानंद ना, स्वानंद किरकिरे यांच्यासारखेच भाऊबंधू खेडेकर मुद्द्यावर येतो की आता ठरलंय की तो बोललाय पांढरा समुद्र म्हणजेच याच्या पुढे आहे ना, काय भगवतीच्या पुढे आहे त्या साईडला आहे. तर तिकडे जाऊन एकदा बघतो, नंतर परत यायचं. नाही दिसलं तर परत यायचं. पण तिकडे आहे याच्या गावात नुसता फिरतोच आहे. रत्नागिरीला राऊंडच मारतोय आम्ही इकडे तिकडे. 4-5 बीच तरी फिरायला लागणार. तर लक वर आहे ना, दुसरं काय करणार. बघा मित्रांनो, एवढे एफर्ट्स घेतोय तर तुमच्यासाठी, आणि तुम्हाला दाखवायची मला खाज आहे. आणि ऍक्च्युली मला बघायचं आहे आणि बघता बघता शूट सुद्धा करायचं आहे. त्याच्यासाठी मी आलोय. नाहीतर एवढ्या रात्री कोण येणार आहे. 12 वाजलेत. 12 वाजले. मोबाईल दाखवतो. 12 वाजलेत. मोबाईल काय माझ्या गाड्या बघा. हे बघा मित्रांनो, आता बघूया पांढरा समुद्र. आणि मेन म्हणजे सांगतो तुम्हाला अजून एक सांगू ना. हा सांग. पांढरा समुद्र म्हणजे माहितीये का, माझी जरा फाटते किंवा असं आहे सांगायला. तिकडे माणसाचं धावं वगैरे करतात. धावं वगैरे कार्य वगैरे करतात ना, दशक्रिया वगैरे. हा ब्लॉग आहे ना, हळूहळू हॉरर होत चालतंय. हा हंटिंगचा ब्लॉग होणार आहे वाटलं. पूर्ण असा राऊंड मारून पुन्हा जायचं तिकडे गावात. चला आता जेवढा आलो होतं तेवढं परत जायचंय. रत्नागिरी फिरतोय रात्रीचा. चला एवढा तर दिवसा पण नव्हतं फिरलो. आता जो मित्र होता ना त्याच्या बॉसला ना, त्याचे बॉस तिकडे गेले होते परवा. त्यांना तिथे दिसलं होतं त्या बीचवर. सो ट्राय करूया आता तिथेच. मला तर वाटतं भुताडकीमुळे तर बिळू नाही दिसलं ते ना.
त्याला बोटाटकीच ब्लू दिसली असेल. A few moments later. मित्रांनो आता आम्ही पांढरा समुद्रावर आलो आणि आम्हाला बीचच्या असं बाजूलाच बघा दिसतंय किती हे आहेत जेलीफिश. काय बाहेर येऊन आहेत आणि समुद्राचं तर पाणी तिथे आहे, तर बघ खाली आहे तिथे. आणि इथे असे भरपूर पडले आहेत. हे दाखव रे, इथे पण लाईनीत आहेत. हे बघा इथे सुद्धा आहेत. इकडे मार, ती छोटी आहे काय. हे बघा इथे किती आहेत बघा. जरा जपून. खाली बघ खाली बघ. हे बघा किती आहेत मित्रांनो. काळो काय आता इथे कुठे कुर्ली. अच्छा किरवी. ते किरवी आहे आणि मोठी आहे. हे बघा जिवंत आहे ते जाईल. मला मेली अरे ती उलटी होती. खाली बघा इथं असायचं कुठेतरी. त्या आहे पाणी आणि इथे सुद्धा निराशा होताना आम्हाला वाटलं होतं इथे तरी दिसेल. मला वाटलं इथे तरी दिसेल या आशेने आलो होतो, पण नाही, इथे सुद्धा नाही आहे. तर बघूया पुढे काय ठरते. पूर्ण काळोख आहे. गाव पूर्ण शांत आहेत. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. आता वाजले तिथे बघूया 12:30. रात्रीचे 12:30 झालेले आहेत. पाटेश कार्यक्रम आणि या साईडला स्मशानभूमी. काय अरे इथे होता आता. थांब जरा, तू काय करू अरे नका. बिना लाईटचं चमकला होता. बाबा लाईट बंद कर. हा बाबा हे हो थांब बाबा इथं आहे. थांब, तू बाजूला तर लाट अरे थोडा टाइम येईल वाटतं चमकायला. तिथं आहे ते. तिथे थांबायला पाहिजे. मग आपल्याला हा थांबायला पाहिजे वाटतं आपल्याला इथे थोडा वेळ. हे हा बघ तिथं पण आहे काय. आत्ता चमकला होता. असं दिसलं भेंडी चांगलं चमकलं ते बिना लाईटचं. वेट करूया. दिसलं तर दिसले. एकच दिसला. पण ते एक असं नाही दिसत रे, पूर्ण लाटा दिसतात चमकताना. एकच उभं मित्रांनो हा बघा हा बघा हे ते जरा चमकते मिडलला बघा. थोडं पार्टिकल सारखं चमकते. तो तुम्हाला पुन्हा एकदा दिसला तर हा बघा काय येत आहे बघ. तसे हळूहळू थोडे दिसायला लागलेत. बघी आता किती दिसत आहेत. One day later. मित्रांनो आता दुसरा दिवस आहे आज आणि आता दुपारचे 2:30 वाजलेत. सकाळपासून कॅमेरा घेतला नाही कारण मी लेटच उठलो. 10:30च्या आसपास उठलो कारण आम्ही घरीच आलो रात्री. आय थिंक 3:15 घरी आलो रात्री. 4 बीच केले जे तुम्हाला अपडेट बघितला आता तुम्ही भाटे बीचचं. त्याच्यानंतर आम्ही 3 बीच फिरलो भाटेच्या नंतर. शेवटला पुन्हा एकदा भाटियाला आलो पण तिथेसुद्धा दिसलं नाही. आम्ही भाटिया बीचवरून आम्ही गेलो होतो पांढरा बीच. तिथे बघितलं, तिथे काही दिसलं नाही. तिथे अर्धा पाऊण तास उभा होतो. फक्त तिथे जेलीफिश बघितले जे तुम्ही आता बघितलं. आणि त्यानंतर गेलो मांडवी बीचला. तिथे थांबलं एका फ्रेंडसाठी पण तो आला नाही. मग मांडवी बीचवर पण बघत होतो मी दिसते का, पण तिथेसुद्धा दिसलं नाही. सो 1:30 वाजता तिथनं आम्ही निघालो आणि गेलो आपल्या वांगेणी बीचवर पुन्हा एकदा रात्री. तिथे जायला 2:15 वगैरे वाजले. तर 2:30पर्यंत होतं आम्ही. 2:35पर्यंत तिथे होतो. बीचवर वाट बघितली. तिथेसुद्धा छोटे टायपल टाईपच दिसले, असे पूर्ण वेववर दिसले नाही. सो डिसाईड केलं की जाऊया घरी आणि पुन्हा उद्या येऊया. एक हॉल्ट बघूया, एक थांबूया, एक स्टे करूया अजून. आज पण नाही दिसलं तर सॉरी मित्रांनो, माफ करा. कारण ते नशिबावर आहे पूर्ण डिपेंड. दिसेल कुठे दिसेल, कुठल्या बीचवर दिसेल सांगता येत नाही. सो आम्ही ट्राय तर केलं. आम्ही पुन्हा एकदा येता मग पुन्हा एकदा भाटिया बीचवर गेलो. तिथेसुद्धा 10-15 मिनटं थांबलो. तिथेसुद्धा दिसलं नाही. रिटर्न आलो. मग घरी 2:15ला आलो रात्री. मग झोपलो आणि आता उठले सकाळी. सो बघूया आज संध्याकाळी लवकर जायचा विचार आहे. 7:30पर्यंत आम्ही निघू घरातनं. आणि डायरेक्ट गणेशगुळे ह्या बीचवर जाऊ कारण तो आम्ही काल केला नाही. आणि बघू आज काय होतं आहे. डायरेक्ट आता भेटतो संध्याकाळी. आता जेवू वगैरे आम्ही. आणि अजून एक जॉईंट होते अमेय, तो आज आला आहे रत्नागिरीत. तो सुद्धा असेल आता रात्री.
आपल्यासोबत. तर आम्ही तिघं असू आज. तर बघूया आता काय होतं पुढे जाऊन. आय होप की दिसेल. बघूया, नशिबात असेल तर दिसलं पाहिजे, नाही तर मग उद्या सकाळी निघायचं चिपळूणला. 1 day later. मित्रांनो, आम्ही पूर्ण काल रात्री फिरलो. कुठलं गणेशगोळे ना, गणेशगोळ्यावर जाऊन आलो. पण तिथे सुद्धा आम्हाला काही दिसलं नाही. 10:30 वाजेपर्यंत होतं रात्री. त्या बीचवर सुद्धा मला काही दिसलं नाही. आम्ही खूप प्रयत्न केले. परवा रात्री सुद्धा 4 बीच फिरलो, काल सुद्धा 1 फिरलो. आणि हा तर लांबच होता बीच, खूप. इथनं 25 किलोमीटर होता. तर रात्री यायला सुद्धा लेट झाला परत पुन्हा एकदा परवासारखाच. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे, कारण ज्यासाठी मी आलो होतो ते एकदम नशिबाचा भाग आहे. तो दिसेलच असं नाही. आणि काही लोकांकडून ऐकलं सुद्धा, ते आता ते दिसत नाही. नशिबात आपल्या नाही आहे असं समजून चालायचं. आणि बघूया आता कुठे पुढे जाऊन कधी पुन्हा एकदा चान्स आला बघायचा मिळाला तर नक्कीच तुम्हाला दाखवीन. बाकीच्या दिवसाचं कुठे फिरलो नाही, कारण ऑलरेडी मी आपलं गणपतीपुळे वगैरे ब्लॉग सगळे केलेलेच आहे त्या एरियातले. सो मी त्याच जागी रिपीट गेलो नाही कुठे दाखवायला, कारण पुन्हा एकदा रिपीट दाखवून काय फायदा नाही. सो त्यामुळेच घरातच होतो, संध्याकाळीच फक्त बाहेर पडायचो ब्लॉग पुरता. आणि ब्लॉग केले नाही शूट, कारण तिथे काळोख होता. जे केलं तुम्ही आता पाहिलं तेवढंच केलं होतं, बाकी त्याच्या आधी नंतर काही केलंच नाही आम्ही. सो त्यानंतर आता 3rd डे आहे. सो आज आता आम्ही निघालो पुन्हा एकदा चिपळूणला जायला. आणि मी ह्या ब्लॉग पुरता मी इथेच ठेवतोय. भेटूया अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो मी.